एक भावनिक नातं असतं त्याला थोडं कठीण मला गेलं. परंतु शेवटी दुसरा मतदारसंघातल्या जनतेचा, मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचा देखील विचार करून त्या विचाराचा देखील आदर करणं कुठेतरी मला क्रमप्राप्त होतं. पण निश्चितच साहेबांची किंवा पक्षाची साथ सोडणं तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज आता उमेदवारी अर्ज भरायला चाललाय. काय विश्वास आहे आणि काय विश्वासाने तुम्ही भाजपमध्ये आला? नाही, भाजपमध्ये येण्याची कारण मी आता काल विस्तृतपणे सर्व मीडियाला सर्वांना सांगितलेले आहे. आता पक्षश्रेष्ठींचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की मला विधान परिषदेची ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आणि सर्वांचा विश्वास सार्थ करून सर्वांना बरोबर घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ आणि निश्चितपणे संख्याबळ बघता आणि विजय जरी सोपा असला तरी देखील कुठल्याही प्रकारचे गाफील न राहता निवडणुकीच्या पद्धतीने सामोरं जाऊन आम्ही विजय खेचू असा मला विश्वास आहे. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, सर्वच महायुतीचे आमदार, माजी आमदार, पदाधिकारी सर्वांचं मोलाचं योगदान या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि सर्वांच्या साथीनं आम्ही मोठा विजय संपादन करू असा विश्वास मला आहे. पवार साहेबांची साथ सोडण्याचा निर्णय कितपत निश्चितपणे सहज नव्हता निर्णय, हा सोपा नव्हता. एवढ्या वर्षाचं सगळं एक भावनिक नातं असतं त्याला थोडं कठीण मला गेलं. परंतु शेवटी दुसरा मतदारसंघातल्या जनतेचा, मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचा देखील विचार करून त्या विचाराचा देखील आदर करणं कुठेतरी मला क्रमप्राप्त होतं. पण निश्चितच साहेबांची किंवा पक्षाची साथ सोडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं.